त्यांना मी असं सांगितलं की माझं करिअर डान्समध्ये, मी आधीपासून डान्स, फिटनेस आणि मी सध्या हॉर्स रायडिंग शिकते. तर त्यांनी मला असं क्लिअरली सांगितलं की तुम्ही आता डान्स नाही करू शकत. मग मला असं झालं की लहानपणीपासून 20-22 वर्षापर्यंत जे मी डान्स करत आली आहे, म्हणजे माझं असं अस्तित्वच काय राहिलं असं मला झालं. एक शिक्षक होते, त्यांनी मला एक चिठ्ठी दिली. तेव्हा मला एवढं समजत नव्हतं की काय लिहिलंय काय नाही. मग ती चिठ्ठी माझ्या आईने वाचली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं की ही स्पर्धा हारली म्हणजे तू काय जग हारलं असं नाहीये, अजून तुला खूप मोठं व्हायचंय आणि तुला खूप मोठी भरारी घ्यायची आहे. आणि शेवटी मी मराठी मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किंवा त्यांच्या संकल्पनेत मी हे गाणं, त्यांच्या प्रेरणेने मी हे गाणं करायचा प्रयत्न केला. वचक आजही बसतो वैऱ्याला, याला शिवबा नावाचा धाक म्हणतात. वचक आजही बसतो वैऱ्याला, याला शिवबा नावाचा धाक म्हणतात. इथं वाघही झुकून मुजरा करतो, त्याला शौर्याचा थरकाप म्हणतात. अरे ही मायभूमी हेच म्हणते की छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्राचं नाक म्हणतात. छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्राचं नाक म्हणतात. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आपण जगामध्ये अशी खूप उदाहरणं पाहतो की थोडंसं संकट येतं आणि आपण हारतो, क्विट करतो. आणि त्यात तुमचं जर एखादं आवडीचं क्षेत्र असेल आणि त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला एखादं अपयश आलं किंवा अशी एखादी घटना घडते की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कामच करू शकत नाही, अशीही व्यक्ती पाहिजेत. आपण खचून जातो, आपण डोक्यावरती आभाळ कोसळलंय आणि आपल्याकडे काहीच राहिलं नाही अशा भावनेने पूर्णतः खचून गेलेली लोक आपण पाहिलेली आहेत. परंतु अशा परिस्थितीवरही मात करून पुन्हा एकदा नव्याने भरारी घेणं खूप कमी लोकांना जमतं. आणि जर आपण पाहिलं की एखादी डान्सर असेल आणि ते डान्सर कुठंतरी एखादी दुर्घटना घडते आणि तिच्या मणक्याला प्रॉब्लेम येतो, तिने पूर्ण आयुष्य तिचं त्या डान्स या क्षेत्रामध्ये परफॉर्म करण्यासाठी घालवले, तिचं फ्युचर ते आहे. आणि ज्यावेळी डॉक्टर सांगतात की इथून पुढे तुम्ही डान्स करू शकत नाही, त्यावेळेस आपल्यासारखी एखादी सर्वसामान्य व्यक्ती असेल पूर्ण ढासळून जाईल. परंतु या सगळ्या गोष्टींवरती मात करून पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहून 650 पेक्षा जास्त पारितोषिकं त्याच डान्स क्षेत्रामध्ये मिळवणाऱ्या प्रगती सूर्यवंशी मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. खरं तर त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या डान्सर आहेत, त्या ऍक्टर आहेत. जसं सांगितलं की डान्सर म्हटल्यानंतर तेच सांगतोय की पूर्णतः अपेक्षा सोडून दिल्यानंतरही 650 पारितोषिकं ज्यांनी मिळवले, जे ॲक्टर आहेत, वेगवेगळ्या मूवीमध्ये त्यांनी काम केलं आहे, वेगवेगळ्या मूवीमध्ये त्यांनी डान्स परफॉर्म केला आहे, लावण्यांचा परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. त्याच्यासोबतच फक्त तेवढ्यावरच न थांबता त्यांनी 4 स्वतःच्या कंपन्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सुरू केल्या. त्यांचा एक स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला, त्याच्यावरती आपण बोलणार आहोतच. आणि विशेष म्हणजे समाजसेवेमध्ये देखील त्या काम करत आहेत. आणि नुकतंच त्यांनी स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस, म्हणजे ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस दुर्घटना घडली, एका मूवीमध्ये त्यांना लीड रोल मिळाला होता आणि त्या दुर्घटनेमुळे त्यांचं ते स्वप्न साकार झालं नाही. तीच गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि त्यांनी पहिलं त्यांचं सॉन्ग मार्केटमध्ये आणलं आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांवरती. त्या गाण्याचे बोल आहेत, शिवबा झाला घोड्यावरती स्वार. खूप धुमाकूळ घातला त्या गाण्याने मॅडम, आम्ही पाहत असतो सोशल मीडियावरती. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. आणि बरेच जण म्हणतात की वास्तव कट्ट्यावरती डान्सर, ॲक्टर यांना बोलवलं जातं आहे, परंतु मॅडम स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ह्या सगळ्या गोष्टी त्या करतायत. म्हणजे जीवनामध्ये वेगवेगळे मोड कसे घेतात तसे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मॅडमनी त्यांचं काम केलेलं आहे, तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मॅडम, पुनश्च एकदा आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. खरं तर यापूर्वी चर्चा करत असताना तुम्ही जे सांगितलं की तो जो इन्सिडन्स घडला, तुम्ही घोड्यावरून पडलात आणि तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की यापुढे तुम्ही डान्स करणार नाहीत. तुमचा पूर्ण प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. पण ती सिच्युएशन काय होती की ज्यावेळेस तुम्हाला कळलं की माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये मी आता काहीच करू शकत नाही?
त्यावेळी असं झालं की मी हॉर्स रायडिंग सहसा लोक खूप लवकर हॉर्स रायडिंग शिकत नाहीत. सो माझ्याकडनं मी खूप क्विक शिकले. एक 4 ते 5 दिवसात मी चांगल्या प्रकारे घोडसवारी शिकले आणि मला एक छान संधी होती, त्यासाठी मी ट्रेनिंग घेत होते. सो त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी झटका बसला आणि ते माझं जे मणक्याचं पेन आहे ते ट्रिगर झालं. सो त्याच्यानंतर मी फिटनेसमध्ये पण आहे. सो त्याच्यामुळे मला हे कळालं की हा जो पेन आहे तो नॉर्मल पेन नाही आहे. सो त्याच्यानंतर मी क्विकली जाऊन रिपोर्ट्स वगैरे काढल्या आणि त्याच्यामध्ये मला कळालं की डिस्कमध्ये बल्ज आहे. सो मग मी बरेच डॉक्टर्स पाहिले. मग त्यावेळेस मला एका डॉक्टरनी सांगितलं, त्यांना मी असं सांगितलं की माझं करिअर डान्समध्ये, मी आधीपासून डान्स, फिटनेस आणि मी सध्या हॉर्स रायडिंग शिकते. तर त्यांनी मला असं क्लिअरली सांगितलं की तुम्ही आता डान्स नाही करू शकत. त्यावेळी मला असं झालं की नाही, हे तर मस्करी आहे, हे असं शक्यच नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या आईला पण सांगितलं की मला नाही वाटत की हिने डान्स कंटिन्यू करावं, कारण की ही एक मुलगी आहे आणि हिला कमी वयात हा मणक्याचा त्रास झालाय. सो ते हील व्हायला थोडंसं आपण टाइम द्यायला हवा. त्याच्यानंतर मला आईने समजवलं की आता तू थोडंसं डान्सकडे थोडंसं दुर्लक्ष कर. मग मला असं झालं की लहानपणीपासून 20-22 वर्षापर्यंत जे मी डान्स करत आली आहे, म्हणजे माझं असं अस्तित्वच काय राहिलं असं मला झालं. की कारण की बाकी दुसऱ्या फील्डमध्ये जाणं 14-15 वर्ष 16 वर्ष जे काही पण मी डान्स ॲक्टिंगमध्ये मी घालवली, ते सोडून आत्ता परत वेगळा मार्ग किंवा वेगळ्या क्षेत्रात जाणं हे खूप डिफिकल्ट वाटलं मला. आणि पहिली गोष्ट माझं असं झालं की मी विचार पण नाही करू शकत की मी डान्स सोडेल. मग त्यानंतर मी काही वर्ष डान्स पॉज केला, पण मी सोडला नाही. मग 1 वर्ष झालं. मग कारण की लहानपणीपासून डान्सर म्हटल्यावर थांबवत नव्हता जीव. मग त्याच्यानंतर मी थांबले. 1 वर्ष थांबल्यानंतर मग मी वैतागून गेली. म्हटलं अरे जाऊ द्या खड्ड्यात, आपल्याला काय करायचंय, आपण डान्सर आहेत ना, आपल्याला डान्स करायचा आहे. मग मी रील्स वगैरे बनवणं सुरुवात केली आणि एक दिवशी मी म्हटलं की आता मी टेन्शन नाही घेणार, स्वतःच्या मेंदूवर सगळं डिपेंड असतं. मग त्या दिवशी मी डान्स स्टार्ट केलं बनवणं, व्हिडिओज. मग त्याच्यानंतर माझा तो पेन आहे ना डबल वाढला. सो त्याच्यानंतर मी अजून डिप्रेस, म्हणजे ते 2 वर्ष असे गेले की फुल डिप्रेस्ड की मी काय करणार काय नाही. मग त्याच वेळी मी वेगळ्या मार्गात जायला लागली. मग त्यावेळी मी एक ॲडमिशन घेतलं मास-कॉम जर्नलिझमला MMCC कॉलेजमध्ये. सो मग त्या वर्षात मी थोडासा अभ्यास केला, बट माझं मन शेवटी डान्सकडेच जात होतं. मला आवड होती. म्हणजे असं झालं की आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. सो आपल्याकडे ऑप्शन नाही आहे म्हणून मी मास-कॉम जर्नलिझम केलं. बरोबर. आणि त्याच्यामधून मग मला परत स्पर्धा परीक्षेची पण आवड निर्माण झाली. पण जी आवड डान्समध्ये ॲक्टिंगमध्ये होती ना, ती म्हणजे ती वाली लेवल होती ना, ती इथे आलीच नाही. मग त्याच्यानंतर मी खूप डिप्रेस झाल्यानंतर एक विचार केला की नाही, जगात काहीच असं नाही आहे की जे शक्य नाही आहे, आपण करू शकतो. मग त्याच्यानंतर मी एक 75 हार्ड म्हणून चॅलेंज घेतली. त्या 75 हार्ड चॅलेंज मी कंप्लीट केली आणि त्या डेजमध्ये मी स्वतःला प्रिपेअर केलं. मी माझ्या बॅक स्ट्रेंथनिंगच्या काही एक्सरसाइजेस वगैरे केल्या आणि त्यानंतर मी आत्ता सध्या फिटनेस क्लासेस पण चालवते आणि डान्स क्लासेस पण चालवते, ॲक्टिंग पण शिकवते लोकांना. सो अशा प्रकारे माझी जर्नी मी कंटिन्यू केली आहे. हे सोपं नव्हतं एवढं, पण तुम्ही ते केलं. तत्पूर्वी हे जे 650 पारितोषिकं तुम्हाला मिळाले आजपर्यंत, तुम्ही शिवाजी महाराजांवरती गाणंही तयार केलं, तुम्ही त्या प्रोडक्शन हाऊसच्या हेड आहात. तुम्ही बोलताना सांगितलं होतं की वयाच्या 1.5 वर्षा पहिला परफॉर्मन्स तुमचा वयाच्या कितव्या वर्षी होता? 2.5व्या वर्षी. काय म्हणजे त्यावेळी काय सिच्युएशन होती? तुम्ही सांगितलं तुम्हाला 1,500 पारितोषिक देखील मिळालं होतं. खरं तोच एक बूस्ट होता का तुमच्यासाठी? असं म्हणता येईल, कारण की नृत्याची आवड मला माझ्या आईकडनं आली. सो माझी आई 4 भावांमध्ये एक बहीण होती. सो तिला तिचं स्वप्न पूर्ण नाही करता आलं. सो तिने ते स्वप्न माझ्यामध्ये पाहिलं आणि माझी पहिली गुरु डान्सची माझी आई आहे. सो तिने मला फर्स्ट डान्स शिकवला आणि तो मी परफॉर्म केला विदर्भामध्ये. एक तहसील कार्यालय होतं, तिथे एक प्रोग्राम होता. सो तिथला प्रोग्राम तो ग्राउंडवर होता आणि माझं वय 2.5 वर्ष होतं. त्या 2.5 वर्षाचा चिमुकलीचा डान्स पाहायला लोक झाडावर उभी होती. माझ्याकडे त्यावेळेचा अजून एक फोटो आहे, त्याच्यामध्ये मी एकदम छोटीशी छान मुलगी मध्ये डान्स करतेय आणि लोक झाडावरनं डान्स पाहतात. आणि त्यावेळी माझा फर्स्ट परफॉर्मन्स होता तो.
आणि तिथल्या तहसील अधिकाऱ्यांनी मला एक 1,500चं प्राइज दिलं होतं त्यावेळेस. हा, ते माझ्या लाईफचं फर्स्ट पारितोषिक होतं की मला कोणीतरी असं एवढं छान प्राइज दिलं. मग त्याच्यानंतर मी काही क्लासेस घेतले. मग त्या क्लासेस मार्गदर्शन घेतलं खूप लोकांकडनं. मग मी शिकत गेली. मग शिकत गेल्यानंतर मग मी डान्स कॉम्पिटिशन्स केल्या. सुरुवात केली आपले कॉलनीमध्ये जे गणेश उत्सव असतात तिथून सुरुवात केली. ते मी नॅशनल लेवलपर्यंत पोहोचली. सो या जर्नीमध्ये बऱ्याच अडचणी पण आल्या. खूप लवकर सक्सेस मिळाला असं पण म्हणू शकतो आपण. जे माझे कॉम्पिटिटर्स होते ते बऱ्याच वर्षांपासून त्या फील्डमध्ये होते आणि मी असं 1 आणि 2 वर्षात आली आणि डायरेक्ट प्रगती सूर्यवंशी पहिलं पारितोषिक घेऊन चालली आहे. एका स्पर्धेत, दुसऱ्या स्पर्धेत, तिसऱ्या स्पर्धेत कंटिन्यू प्राइज घेतेय मी. मग एक वेळ अशी पण आली की कसं असायचं ना, आम्ही ग्रुप्स सोबत जायचो कॉम्पिटिशन्सला. सो सुरुवातीला मला घेऊन जात होते सगळी लोक की माझी आईच यायची तसं तर माझ्यासोबत कॉम्पिटिशन्सला. सो ग्रुपनी कसं गेलं तर ते सेफ वाटायचं, सेफली आपण पोहोचायचो त्या कॉम्पिटिशनच्या तिथे जायचो. सो मग काही लोकांनी ना जितकं मला प्राइज मिळायला लागले ना तेव्हा लोकांनी ना आम्हाला गाडीत घेणं बंद केलं की प्रगतीला नाही ना, प्रगतीला गाडीत नाही घेतलं तर मग ती कशी कॉम्पिटिशन पर्यंत पोहोचणार. पण माझी आई खूप जिद्दी आणि म्हणजे तिच्या जिद्दीमुळे मी आज एवढी जिद्दी झाले. ती मला बसने घेऊन गेली कारण की त्या म्हणजे आम्ही पण आर्थिक काही खूप जास्त लोअर मिडल क्लास म्हटल्यावर समजू शकतो आपण. सो त्या लेवलमधून ह्या गोष्टी कम्प्लीट करणं सोपं नाहीये. सो मग आम्ही बसने प्रवास करायचो. जे 4 तासाचा प्रवास आहे तो बसने 5-6 तास कसे निघून जातात. सो 6 वाजताचं कॉम्पिटिशन आम्ही 8 वाजता पोहोचायचो आणि त्या जर्नीमध्ये ज्या गोष्टी घडायच्या किंवा थकणं दमणं जे काही पण आहे मग त्या गोष्टी व्हायच्या. इथेच गोष्ट थांबली नाही की लोकांचा हेट, जे कॉम्पिटिटर्स होते त्यांचा हेट इथेच थांबला नाही. आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन्सला जायचो तेव्हा माझी आईच असायची माझ्यासोबत. वडिलांचं जॉब असल्यामुळे त्यांना माझ्यासोबत दरवेळी येणं शक्य नव्हतं. तर आई एकटी असायची. तर आई माझं नाव नोंदणी करणार, परत माझ्या गाण्याची CD देणार. सो मी परफॉर्मन्स कसं करते किंवा प्रॉपर्टीज ज्या काय आहेत त्या तीच पाहायची आणि मी स्टेजवर असायची. तर बाकी ग्रुपचे जी ग्रुप मेंबर्स असायचे, जे परीक्षक पुढे बसलेले असणार ना, माझा परफॉर्मन्स सुरू असताना मुद्दामून त्यांच्या पुढून येऊन जाणं करणार कारण की माझा परफॉर्मन्स त्यांना व्यवस्थित पाहू नाही द्यायचा. डिस्ट्रॅक्शन, मग आपण कुठली गोष्ट पाहतोय तर मग आपल्याला पुढे डिस्ट्रॅक्ट केलं तर आपण ते विसरून जातो. मग अशा गोष्टीमुळे ना मला प्राइज मिळणं बंद झालं. आणि मग एक असंच याच्याच सोबत अजून एक किस्सा झाला की एक दिवशी मला प्राइज असंच काही अडचणीमुळे मला प्राइज नाही मिळाला. मे बी मी तेवढं सुंदर डान्स पण नसेन केला त्या दिवशी, त्यामुळे मला पहिला नाही, दुसरं नाही, तृतीय नाही ना उत्तेजनात काहीच प्राइज नाही मिळालं. मग त्या दिवशी आम्ही परतीला घरी निघालो. मी आणि माझी आई बसने गेलेलो होतो. मग वापस निघालो. मग एक व्यक्ती येतोय तिकडून दूरून धावत पडत, मला दिसतोय की कोणीतरी येतंय. मग ते माझ्याकडे जवळ आले. ते एक शिक्षक होते. त्यांनी मला एक चिठ्ठी दिली. तेव्हा मला एवढं समजत नव्हतं की काय लिहिलंय काय नाही. मग ती चिठ्ठी माझ्या आईने वाचली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं की ही स्पर्धा हारली म्हणजे तू काय जग हारलं असं नाहीये, अजून तुला खूप मोठं व्हायचंय, तुला खूप मोठी भरारी घ्यायची आहे, तर तू इथे हारली म्हणजे खचून जाऊ नको. सो त्या दिवशी माझ्या आईने मला समजवलं की हे प्राइज नाही मिळालं तर मग काय झालं, आपल्याला अजून कॉम्पिटिशन्स आहेत आणि कॉम्पिटिशन्स हे एंड नाहीये, आपल्याला अजून खूप काही करायचंय. सो अशा प्रकारच्या डिफिकल्टीज येत राहिल्या, जात राहिल्या, पण माझ्या आईने नेहमी मला मोटिवेट केलंय आणि मी पण मोटिवेट होत गेलीये. त्यामुळे अर्थातच हे जे तुम्हाला ती चिठ्ठी मिळाली आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेल्या ओळी होत्या हेच खरं पारितोषिक होतं तुमच्यासाठी. अर्थातच या गोष्टीकडे आपण परत येऊया, कारण कुठलंही क्षेत्र असो, कॉम्पिटिशन आहे, स्ट्रगल आहे, त्याच्यावरती आपण परत बोलूया. परंतु शिवबा झाला घोड्यावरती स्वार हे जे सॉन्ग आहे त्याच्यामध्ये तुम्ही परफॉर्म केलंय, ते गाणं तयार केलंय, प्रोडक्शन हाऊस तुमचं आहे. ही संकल्पना कशी सुचली होती? ही संकल्पना अशी की मला असं झालं, जेव्हा माझी संधी गेली होती त्यानंतर मी 2 वर्ष 3 वर्ष जी काही पण आहे बॅकआउट घेतलं होतं. मग फील्डमध्ये माझे कॉन्टॅक्ट्स कमी आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं असतं की तुम्ही जर कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तुम्हाला कामं मिळणार. मग ते 2-3 वर्ष मला काहीच काम नाही मिळालं. जेव्हा मी परत फील्डमध्ये गेली त्याच्यानंतर मला असं झालं की यार आपल्याला का काम नाही मिळते, ठीक आहे मग आपण असं काहीतरी करावं की आपण ज्यांना काम नाही मिळतं त्यांना
छोटं का होईना काम द्यायचा प्रयत्न करावा. मग ही माझ्या डोक्यात संकल्पना होती की मला काम नाही मिळत आहे, माझ्यासारखे बरेच लोक आहेत ज्यांना काम नसेल मिळत, तर त्यापैकी आपण 2 लोकांना तरी काम देऊ शकतो किंवा बरोबर. आपलं स्वतःचं पण करू शकतो. या संकल्पनेने मी प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि शेवटी मी मराठी मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किंवा त्यांच्या संकल्पनेत मी हे गाणं, त्यांच्या प्रेरणेने मी हे गाणं करायचा प्रयत्न केला. आणि ही आयडिया पण मला माझ्या आईनेच दिली की महाराजांवर आपण गाणं करायला हवं. सो मग महाराजांवर गाणं करताना सुद्धा खूप डिफिकल्टी झालं. एक 23 वर्षाची मुलगी 50-60 लोकांच्या ग्रुपला हँडल करतीये. मी त्या गाण्यामध्ये मी पण स्वतः काम केलंय. सो त्या वेशभूषेत म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ॲज अ आर्टिस्ट म्हणूनच त्याच्यात काम केलं. ऑब्व्हियसली माझंच प्रोडक्शन हाऊस होतं, तर ॲज अ स्पॉट बॉय सारखी मी पण पळाली. कोणाला पाणी हवंय, कोणाला चहा हवाय, किंवा कोणाला काही कमी पडतंय, कोणाला कुठे काय झालंय, मध्येच बॅटरी गेली, कॅमेरा गेला, कॅमेरा लेट आला, डायरेक्शनमध्ये काय झालं, किंवा एडिटिंग पासून म्हणजे लाईक प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन स्वतःचं होतं. पहिली गोष्ट महाराजांवर गाणं म्हणजे खूप खूप मोठी जिम्मेदारी म्हणता येईल आपल्याला. आणि परत मग ह्या सगळ्या गोष्टी असं झालं की बापरे, मी आभाळ घेऊन चालतीये डोक्यावरती. पण समहाव मी प्रयत्न केला. तुम्ही त्या गाण्यामध्ये तुम्ही स्वतः घोड्यावरती स्वार झालेला दिसताय. येस येस. तुम्हाला ज्यावेळेस मोठी संधी मिळाली होती ऍक्टिंगची, त्यावेळेस तुम्ही घोड्यावरतीच प्रॅक्टिस करत बरोबर, होता, त्यावेळेस बरोबर. तुम्ही घोडा शिकलात आणि बरोबर. त्याच वेळेस तुम्हाला बॅक पेनचा प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळेस भीती नाही वाटली? भीती वाटली म्हणजे मला असं झालं की परत मी त्या फेजला तर नाही जाणार, पण मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि मी म्हटलं नाही, आणि जरी गेले तरी मी रिकवर होऊ शकते. म्हणजे मी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवला. आणि मी म्हणतो ना, आपण शोधलं तर देव पण मिळतो. सो शोधलं तर सुख, सक्सेस सगळं मिळतं, फक्त आपली तेवढी जिद्द असायला हवी. बरोबर. या सॉन्गमध्ये, महाराजांच्या सॉन्गमध्ये सुरुवातच जे आहे एका डायलॉगने आहे. तुम्ही घोड्यावरती स्वार आहात आणि तो डायलॉग तुम्ही म्हणताय. एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी. चालेल. वचक आजही बसतो वैऱ्याला, याला शिवबा नावाचा धाक म्हणतात. वचक आजही बसतो वैऱ्याला, याला शिवबा नावाचा धाक म्हणतात. इथं वाघही झुकून मुजरा करतो, त्याला शौर्याचा थरकाप म्हणतात. अरे ही मायभूमी हेच म्हणते की छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्राचं नाक म्हणतात. छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्राचं नाक म्हणतात. क्या बात आहे. म्हणजे हा फक्त एक डायलॉग नाहीये, हा खूप मोठा मेसेज आहे आत्ताच्या समाजासाठी, ज्याला आपण कलियुग म्हणतो. या कलियुगासाठी खरंच खूप मोठा संदेश तुम्ही देऊन घेतात. अर्थात तो समजणं खूप गरजेचं आहे. तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे. आपण पाहतो की कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण श्री गणेशाने सुरुवात करतो, तसं तुमच्या प्रोडक्शनची सुरुवात तुम्ही छत्रपतींच्या या गाण्याने केलेली आहे. भविष्यातील प्लॅन काय? भविष्यातील प्लॅन असा आहे की ही तर माझं पहिला पाऊल म्हणता येईल. भविष्यात खूप काही गोष्टी करायच्या, मला त्यांच्यासाठी जास्त करायचं आहे. जसं मी सांगितलं की मी एक युनिटी फाउंडेशन पण चालवते. सो म्हणजे मला पण एक संधी मिळाली होती जर्मनीला जायला, पण त्यावेळी माझ्याकडे लाईक माझी फॅमिली बॅकग्राऊंड काही तेवढं प्रिपेअर्ड किंवा तेवढं फायनान्शियली सेटल नव्हतं की मला पाठवू शकेल. तर मला अशा टॅलेंटेड लोकांसाठी काहीतरी करायचं आहे की ते माझ्यासोबत जी गोष्ट झाली की मला बॅकआउट घ्यावं लागलं. बऱ्याच गोष्टी होत राहतात आयुष्यात, आपण दर एक गोष्ट नाही सांगू शकत. सो मला असं आहे की कोणाला बॅकआउट घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. ॲटलिस्ट त्या 10 लोकांपैकी त्या 1 किंवा 2 लोकांसाठी तरी मी मदत करावी, असं माझं एक मोटिव्ह आहे. अंडर प्रिव्हिलेज मुलं आहेत काही, किंवा काही अनाथ आहेत. मला सोशल वर्कची आधीपासूनच आवड. सो मला त्यांच्यासाठी काहीतरी संधी प्रोव्हाइड करून द्यायची आहे. सो मी त्यासाठी मेहनत करते, म्हणजे स्वतःची पण प्रोफाईल बिल्ड करणं आणि त्यांच्यासाठी मी एका लेवलला गेल्यानंतर त्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकेल. सो हा माझा एक छोटासा मोटिव्ह आहे. ओके. तुमच्याकडे एक तर तुम्हाला तुमच्या डान्सची आवड जोपासायची, तुम्ही ॲक्टिंग करताय, त्यासोबत तुम्ही सांगितले तुमच्या 4 कंपनीज आहेत, तुम्ही समाजसेवा करताय, आणि आम्ही तर हे ऐकतो की जे डान्सर असतात त्यांना खूप प्रॅक्टिसमध्ये राहावं लागतं. रोजच्या रोज तुमचं प्रॅक्टिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यातून त्यांना वेळ भेटत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत कशा करता? मी म्हटलं ना, जर जिद्द असेल ना, सगळं करू शकतो आपण.
आपण कधी पण कुठल्या पण गोष्टींचा ना स्केड्यूल केला पाहिजे. सो त्या हिशोबाने त्या फॉलो करायला पाहिजेत. ठीक आहे, आज मला समजा डान्सची प्रॅक्टिस करता नाही आली, बट नेक्स्ट डे मी ती 2 तास करू शकते, डिवाइड करू शकते गोष्टी. सो अशा गोष्टी हँडल करणं, आपण ह्युमन आहेत, होऊ शकतं, काही पण करू शकतो आपण. सोपं नाहीये, पण त्यामागे मेहनत आणि ती करायला हवी सगळ्यांनी. सगळ्यात मोठ्या काय अडचणी येतात त्याच्यात? अडचणी एवढं की तुमच्या कधी कधी काही खूप साऱ्या गोष्टी करतोय, तो मेंदू दमतो, पण बॉडीमध्ये ताकद असते. कधी बॉडी दमते, मेंदूमध्ये ताकद असते. मग त्या गोष्टी बॅलन्स करणं सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात छान गोष्ट मी सांगेल की तुम्ही तुमच्या हेल्थवर खूप लक्ष द्या. हेल्थ इज वेल्थ जे आपण म्हणतो, डाएटवर लक्ष द्या, हेल्थवर लक्ष द्या. आपण आता जे बघतोय की जनरेशन आहे, बाहेर राहता, तुम्ही समजा स्टुडंट्स आहेत, आता मी स्टुडंट्सला म्हणजे असं काही टार्गेट करून नाही सांगते, बट इन केस तुम्ही बॅचलर आहात, बाहेर राहताय, तर तुम्ही बाहेर जाऊन जे जेवण करताय, मला नाही वाटत की तुम्ही ते जेवण करा. घरी एक गॅस वाटलंच तर घरी तुम्ही भात आणि लोणचं खा किंवा कर्ड आणि राईसच खा, पण बाहेरचं फूड नका खाऊ, अवॉइड करा. जितकं तुम्ही तुमच्या हेल्थला सेफ ठेवाल ना, तितके तुम्ही सेफ राहाल, असं मला वाटतं. तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये कामं करताय, तुम्ही डाएटवरती काम करताय, तुम्ही फिजिकल वर्कवरती देखील काम करताय, तुम्ही डान्स करताय. ओव्हरऑल हा जर सगळा विचार केला, तुमच्या फॅमिलीमधून भरपूर वेळा तुमच्या बोलण्यातून आलं की तुमच्या आईने तुम्हाला सपोर्ट केला. तुमच्या आई ह्या तुमच्या पहिल्या गुरु होत्या. परंतु जनरली अजूनही इंडियामध्येच म्हणूयात आपण, आपल्या भारतामध्ये स्त्रियांना डान्सर असेल, ऍक्टर असेल, तर एक तर घरातून सपोर्ट नसतो, किंवा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, किंवा पाहिजे तेवढा सपोर्ट मिळत नाही. तुम्हाला काय अनुभव आहे? समाजांनी ऑब्व्हियसली, मुलगी आहे, माझ्या आईला पण बऱ्याच वेळा सांगितलं, काय डान्स करायला लावते, नको तो डान्स, का बरं करणार. जेव्हा ती माझ्या बॅकचा इश्यू झाला तेव्हा पण तुला सांगितलं होतं, तुझ्या माझ्या आईला पण खूप ब्लेम करण्यात आलं या गोष्टीत. पण आत्ताची मी नाही म्हणणार की मी खूप जास्त प्रगती केली, बट माझं पहिलं पाऊल म्हणतेय मी. सो आता जी लोक मला म्हणजे जे सपोर्ट नव्हती करत, ती लोक आज माझ्यासाठी माझं स्टेटस ठेवतायत की मी काही काम केलं, मला कुठे बोलवलं, किंवा माझ्याबद्दल काही चांगल्या गोष्टी आल्या, तर ते लोक, जी लोक मला नावं ठेवायची, माझ्या आईला नावं ठेवायची, ती लोक आज सपोर्ट करतात. आपल्या हातात आहे, आपण लोकांकडनं हेट घ्यायचं की नाही घ्यायचं ते आपल्यावर आहे. देणारे लोक बरंच काय देणार, पण ते घ्यायचं का नाही ते आपल्यावर डिपेंड असतं. अच्छा, तुम्ही डान्स करता, कुठले डान्स करता? मी सुरुवात भरतनाट्यम पासून केली, पण त्याच्यानंतर मी आता सेमी क्लासिकल, फोक, वेस्टर्न, फ्रीस्टाईल सगळ्या स्टाईल्स करते. एवढं आम्हाला माहित नाही, आम्हाला लावणी माहिती आहे, पण ती पण कुठेतरी फोक मध्ये येते, बुडायला लागली. हो बरोबर आहे. लावणी करता? कारण तुम्ही सांगितले का मराठी मूवीमध्ये तुम्ही लावणी केली. खरं जे डान्सर आहेत, जे लावणी करतात, आणि जे प्रेक्षक आहेत, जे युथ आहे, त्यांच्यासाठी काय सांगाल? लावणी काय? कारण डान्सरलाच आता विसर पडलाय लावणी काय याचा. बरोबर. लावणी फोक डान्स मध्ये येते. फोक डान्स मध्ये आपण असं म्हणता येईल, पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, पारंपरिक गीतावर स्वतःच्या आणि इतरांच्या मनोरंजनासाठी जे केलं जातं ना, त्याला फोक नृत्य आपण म्हणतो. सो लावणीमध्ये आता सध्या पारंपरिक गोष्टी खूप कमी म्हणजे नाहीच उरल्या असं म्हणता येईल. तर मला असं वाटतं जी ऑथेंटिसिटी आहे ना, ती जातीये, विसरून जात आहेत. ऑथेंटिसिटी लोकांच्या डोक्यातनं ब्लर होत चालली आहे. सो त्याला आपण ब्राईटन अप करायला पाहिजे आणि त्या गोष्टींना सपोर्ट करायला हवं, बस एवढंच मला वाटतं. ह्यास तुम्ही जे नावं घेतली सगळ्या डान्सचे, सगळ्यात अवघड कुठला आहे? डान्सरला काहीच अवघड नाही वाटत. असं आपण असं नाही म्हणू शकणार की हा फॉर्म अवघड आहे किंवा मुळात डान्सच अवघड आहे. पण जर एकदा तुम्ही त्या क्षेत्रात गेलात, तुम्ही डान्स करताना विचार नाही करायचा की मला कोण बघतंय किंवा काय, मी चुकतेय, ठीक आहे चुकतेय, मी मनुष्य, मी चुकणार. आपण आपण कुठलं पण काम करताना लोक काय म्हणतील हे जर जजमेंट डोक्यात ठेवलं ना, तर मला नाही वाटत की आपण कधी पुढे जाऊ शकू. नक्कीच. त्या 4 लोकांचा विचार केला तर शेवटी उचला 4 लोक सुद्धा आपल्याकडे येणार नाहीत. अर्थातच 4 लोक शोधली तरी मिळत नाहीत, नेमकं कोणती 4 लोक. बरोबर. ही 4 लोक तुमचं यश पाहायला सगळ्यात पुढे नाचत असतात. बरोबर. अर्थात तुमचं नाव प्रगती आहे. तुम्ही जसं सांगितलं की स्वरूप बोलताना तुम्ही बोललात की मी तेवढी प्रगती केली का नाही, पण तुमच्या नावातच प्रगती आहे, त्याच्यामुळं तुमची प्रगती होत चालली. तुम्ही 4 कंपनीच्या मालकीण आहात. काय ते
नक्की. हा, तर माझं एक कल्पम युनिटी फाउंडेशन आहे. त्याच्यामध्ये मी सोशल वर्क करते. अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी काही ड्राईव्ह चालवते. कधी ब्लँकेट डोनेशन, फूड डोनेशन, किंवा कधी त्यांना टीचिंग देते, लाईक कसं राहायला पाहिजे, ग्रूमिंग क्लासेस किंवा डान्स क्लासेस, ऍक्टिंग क्लासेस, फन क्लासेस. छोटी मुलं असतात की त्यांना नाही समजत की कसं राहायला पाहिजे आपण, त्यांना काही गोष्टी, नॉलेजेबल गोष्टी आम्ही सांगतो. आणि जी हरिद्रा फूड सेफ्टी अश्युरन्स आहे ती पण आमची ट्रेनिंग कंपनी आहे. इंटरनॅशनल ॲक्रिडेशन झालेलं आहे त्या कंपनीचं. सो त्या अंतर्गत आम्ही अन्न सुरक्षा, खाद्य सुरक्षावरती ट्रेनिंग देतो. आणि जे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे त्याबद्दल तर मी सांगितलंच आहे तुम्हाला. आणि माझं एक फिटनेस आणि डान्स स्टुडिओ आहे. बस एवढ्या. तुम्हाला बॅकपेन झाला होता, बऱ्यापैकी आपण पाहतो की आता बॅकपेनचे प्रॉब्लेम आहेत, मणक्यांमध्ये गॅप आहे, डिस्क सरकतात. बरोबर. तुम्ही फिटनेससाठी काम करताय, काय सांगाल की कशा पद्धतीने हे अवॉइड केलं पाहिजे? हे अवॉइड केलं पाहिजे पोस्चर. दिवसभर आपण काम करतो, हलक होऊन बसतो, ते अवॉइड करा. गाडी चालवतो, ते काय झालं ना, फॅशनच्या नावाने खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गाडी, ज्याची सिटिंग पोझिशन इज नॉट ओके आणि गुड बॅकसाठी बिलकुलही व्यवस्थित नाही आहे. बट ठीक आहे, काही वेळासाठी तुम्हाला आवडतंय, तुमचं ते शॉक आहे, तर ते करा. पण त्यानंतर जरी तुम्हाला काही इश्यू होत असेल, एक्सरसाइजेस मस्ट. एक्सरसाइज तुम्हाला करायलाच हवी. असं नाही की मी घरात काम करतेय किंवा किचनमध्ये काम करते, मी दिवसभर उभी आहे, चालतेय, याला एक्सरसाइज नाही म्हणत आपण. एक्सरसाइज तो 1 तास किंवा ते 30 ते 45 मिनिटं स्वतःसाठी तुम्ही काढून स्वतःच्या बॉडीला स्ट्रेंथ देण्यासाठी त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. जेव्हा माझ्या बॅकचा इश्यू झाला, मी फिटनेसमध्ये असून सुद्धा मला खूप उशिरा रिअलाइज झालं की मी काय करायला पाहिजे. तर मग मला नाही वाटत कोणासोबत ही गोष्ट व्हावी. जरी होत असेल का, जर झाली असेल तर बॉडीमध्ये ज्या पण पार्टला तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्याची स्ट्रेंथनिंग वाढवण्यासाठी एक्सरसाइजेस करा. ते खूप महत्वाचे आहेत. ओके, निश्चितच. अर्थात सल्ला ऐकला तर, कारण आपल्याकडे चांगलं ऐकण्याची सवय नाही. कसं असतं, आपल्याकडे जे लोकांना आवडतं ते बोललं तर त्यांना आवडतं. बरोबर. सो बऱ्यापैकी असं होतं की पुढच्याचं मन राखण्यासाठी त्यांना जे आवडतं तेच बोलावं लागतं आणि तसं करतात. असो, या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु आत्तापर्यंत इंट्रोडक्शनमध्ये मी खूप छोटं इंट्रोडक्शन दिलं तुमचं, कारण मला ते 650 पारितोषिकं मिळाली, याच्यातच बऱ्याच काही गोष्टी क्लिअर होऊन जातात. आत्तापर्यंत कुठे कुठे परफॉर्म केलं? मी जसं सांगितलं की कॉलनीतल्या गणपती उत्सवापासून ते मी नॅशनल लेवलपर्यंत केलं. काही जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, स्टेट लेवलचे कॉम्पिटिशन्स होते, त्याच्यामध्ये पण मी केलं. आणि मला इंटरनॅशनल लेवलला पण संधी आली होती, पण त्या काळी काही आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे मी ती करू नाही शकले. पण मी तिथेच थांबली नाहीये. मी नक्कीच ते माझं स्वप्न पूर्ण करणार आणि ज्यांना गरज आहे त्यांचे पण मी करायला हेल्प करणार. हे सगळं आहे. मला फक्त एक गोष्ट सांगायला आवडेल की आपण म्हणतो ना की जगात आपल्या घरात समजा एखादी तुटलेली देवाची मूर्ती असेल तर ती आपले जे मोठे असतात ते म्हणतात की नाही ठेवायला पाहिजे, ती शुभ नसते, अशुभ असते, त्याचं विसर्जन करायला पाहिजे. तर मग जर त्या देवाला सुद्धा आपण अशुभ म्हणतो तुटलेल्या, तर मला नाही वाटत की आपण तुटायला पाहिजे किंवा कधी खचायला पाहिजे. आपण तुटला, आपण तर माणूस आहेत शेवटी. आपण तुटलो किंवा खचलो तर मग कसं होणार? आणि कधीच कोणावर निर्भर सुद्धा नसायला पाहिजे. आपण स्वतः करा, स्वतः उभे राहा. स्वप्न आहेत, पाहतो आपण, ती कधी तुटतात, कधी साकार होतात. सो त्याच्यामुळे खचून जाणं चूक किंवा कोणावरती अवलंबून होणं हे मला नाही वाटत की मार्ग आहेत. त्या एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग नक्कीच निघतो. तुम्ही फक्त तो मार्ग, या साईडला आपण पाहतोय हा मार्ग क्लोज झाला तर फक्त तुम्हाला टर्न करायचं असतं. तो टर्न जर तुम्ही केला ना तर आयुष्यात सगळ्या गोष्टी साकार होतील असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. खरं तर आजच्या पॉडकास्ट मधला सगळ्यात सुंदर असा हा विचार होता. निश्चित तुम्हाला आजपर्यंत आवडलेला, सर्वात जास्त आवडलेला तुमचा परफॉर्मन्स कोणता? माझा आवडलेला, मी एक लावणी केली होती, घुंगरू तुटले रे. आणि त्या लावणी जेव्हा जेव्हा मी ती लावणी करायचे ना तर त्यावेळी माझे घुंगरू सुटायचे. पण मी अखिल भारतीय पुण्यामध्ये एक नॅशनल लेवलचे कॉम्पिटिशन होते, त्या कॉम्पिटिशनमध्ये मी ती लावणी केली होती, घुंगरू तुटले रे हे गाणं होतं. आणि त्या दिवशी माझ्या आधी सुटायचे पण त्या दिवशी खरंच माझे घुंगरू तुटले होते.
क्या बात आहे. आणि त्याच कॉम्पिटिशनमध्ये मला भारतात लावणी नृत्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं. सो तो परफॉर्मन्स मे बी मला प्राइज मिळाल्यामुळे किंवा ते मी तेवढं त्याच्यामध्ये जाऊन ते माझे खरंच घुंगरू तुटले आणि त्या फीलनी मी तो डान्स केला. मे बी त्यामुळे पण मला तो आवडला असेल. अच्छा. असं कधी अशी कुठली गोष्ट आहे का की जिथं मला म्हणजे कुठलं स्टेज आहे का की मला या स्टेजवरती जाऊन डान्स परफॉर्म करायचा आहे? ओके. असे तर बरेच स्टेजेस आहेत. मी याआधी पण खूप वेळा लाईक डान्स इंडिया डान्स किंवा महाराष्ट्राचा सुपरस्टार अशा बऱ्याच TV शोजमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. एका राऊंडपर्यंत जात होते मी, पण त्याच्यानंतर काही कारणास्तव मी नव्हती पोहोचत. तर मला मध्ये जेव्हा मी डान्स करू शकत नव्हते तेव्हा मला खूप सायलेंट ऑडिशन म्हणून एक प्रकार असतो. ते जे ऑलरेडी 4th 5th राऊंडपर्यंत जे मुलं पोहोचतात ना त्यांना तो कॉल येतो. तर मला त्यावेळी ते कॉल खूप यायचे. अच्छा. पण त्यावेळी मला जाता येत नव्हतं आणि आता मला ते कॉल येत नाहीयेत. ते म्हणतो ना, पण आपण इथे आता मग मी इथे थांबणार नाही की अरे मला कॉल नाही येते. पण मे बी मी काही दिवसांनी एक स्वतःचा शो उभा करेल आणि त्या शोमध्ये मी स्वतःचा परफॉर्मन्स ठेवेल किंवा माझ्यासारखे परफॉर्म करणारे काही लोक आणेल. मग तो एक माझं स्वप्न आहे की स्वतःचा शो आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्स. तुमचं नावच प्रगती नाही, तुमचे विचार सुद्धा प्रगतीचेच आहेत. सो भविष्यामध्ये अशीच तुमची प्रगती होत राहील अशा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि खरं तर तुमच्याकडे पाहता तुम्ही ज्या वेगवेगळ्या वळणांवरून चाललात ना, म्हणजे क्षेत्र कुठलंही असो त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट देताय. आणि तुम्ही जे सांगितलं की हा रस्ता बंद झाला तर फक्त तुम्हाला दिशा बदलायची, अँगल बदलायचं आहे आणि तसेच तुम्ही अँगल बदलत चाललात. अर्थात तुमच्या दिशा बंद जरी झालेले नसतील रस्ते ते तरी तुम्ही ते अँगल बदलत गेलात. त्याच्यामुळे आज तुम्ही मल्टीटास्क म्हणता येईल आपल्याला असं काम करताय. निश्चितच तुमचं हे जे सॉन्ग आहे हे लोकांच्या हृदयामध्ये घर करून बसलेच. शिवबा झाला घोड्यावरती स्वार, अर्थात आपलं दैवत आहे ते आणि प्रत्येकजण महाराजांना पूजत असतो आणि त्या महाराजांवरती तुम्ही तुमच्या आयुष्यातलं पहिलं सॉन्ग तयार केलं. अर्थात अभिमान वाटतो आम्हाला मराठी माणूस असण्याचा. निश्चितच भविष्यामध्ये तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ. अर्थात तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद सर.